स्वप्नात रंग भरताना भाग 34. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. मला माहिती आहे बेटा, रुही कशी आहे ते. साक्षात देवाने जरी मला सांगितलं तरी मी त्याच्यावरही विश्वास ठेवणार नाही. इतका ओळखतो मी रुहीला. बाबा शुभ्राला म्हणाले. बरं चल, झोप आता, आम्ही पण जातो आणि जास्त वेळ मोबाईल बघत बसू नकोस, आई शुभ्राला म्हणाल्या. हो, गुड नाईट आई बाबा. शुभ्रा आई आणि बाबांना गुड नाईट म्हणाली. आता पुढे. सकाळी रुहीला जाग आली. तिने घड्याळात टाईम बघितला तर सकाळचे 5 वाजले होते. रुही बेडवर उठून बसायला लागली तर तिचा थोडा तोलच गेला. आज रुहीला जरा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. कशी तरी उठून रुही फ्रेश व्हायला गेली. आंघोळ केल्यानंतर रुहीला जरा बरं वाटायला लागलं. आपलं आवरून रुही खाली आली तर आई देवघरात देवाची पूजा करत होत्या. अगं बाळा, कशाला इतक्या लवकर उठलीस? झोपायचं होतं ना थोडा वेळ, आराम करायचा ना गं. आई खाली आलेल्या रुहीकडे बघत म्हणाल्या. आता वाटत आहे आई बरं मला. रूममध्ये बसून खूप कंटाळा येतो. रुही आईला म्हणाली. मी काही मदत करू का आई तुमची? रुही, काही मदत करू नको, इथे शांत बस माझ्याजवळ. आईची पूजा होतपर्यंत बाबासुद्धा नाश्ता करायला खाली आले. पूजा आवरून दोघीही किचनजवळ आल्या. किचनमध्ये जाणाऱ्या रुहीकडे बघून बाबांनी तिला आवाज दिला. रुही, इकडं ये. बोला ना बाबा, काय झालं? काही पाहिजे होतं का? रुही बाबांना म्हणाली. कसं वाटत आहे तुला? बरं वाटत आहे ना आता? बाबा रुहीकडे बघत म्हणाले. हो बाबा, आता बरं वाटत आहे. रुही, आता तू 4-5 दिवस ऑफिसमध्ये जायचं नाही, बाबा रुहीला म्हणाले. का बाबा, माझं काही चुकलं का? रुही, डॉक्टरांनी सांगितलं आहे तुझ्या हाताला 4-5 दिवस आराम द्यायचा. तू त्या हाताने काहीच काम करणार नाहीस, म्हणून ऑफिसला जाणार नाही जोपर्यंत हात नीट होत नाही. बाबा, पण बाबा शुभ. रुही बोलतच होती की बाबांनी तिला थांबवलं. त्याचं काय ते मी बघून घेईल, मी सांगेल त्याला. अजून पण कंपनीचा मालक मी आहे, तो नाही, त्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. रुहीला मध्येच तोडत बाबा म्हणाले. तू फक्त तुझ्या हाताचा विचार कर, तुझ्या हाताकडे लक्ष दे. जर तुला लवकर ऑफिसला जायचं असेल तर आराम कर, कारण तुझा हात जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत मी तुला ऑफिसला जाऊन देणारच नाही, बाबा रुहीला म्हणाले. आणि हो, ऑफिसला जात नाही म्हणून घरात पण काही काम करत बसायचं नाही, समजलं ना तुला? बाबा रुहीकडे बघत तिला रागवत म्हणाले. हो बाबा, मी फक्त आराम करेल. दॅट्स माय गुड गर्ल. बाबा रुहीकडे बघत हसत म्हणाले. इतक्यात आई आणि मावशी नाश्ता घेऊन आल्या. काय बोलणं चालू आहे बापलेकीचं? या दोघांना बोलताना बघून आई म्हणाल्या. काही नाही, तुझी आई किती आगाऊ आहे हे सांगत होतो मी माझ्या लेकीला, बाबा हसतच म्हणाले. हो का? काही पण सांगत नका जाऊ बरं माझ्या पोरीला, आई लटका राग दाखवत म्हणाल्या. हसत खेळत त्या तिघांनी नाश्ता केला. शुभ्रा आज दुसऱ्या ऑफिसमध्ये जायचं म्हणून नाश्ता न करताच निघून गेली होती. शुभमसुद्धा आज सकाळी लवकरच गेला होता. त्यालासुद्धा आज सरपोतदार इंडस्ट्रीजमध्ये जायचं होतं. दुपारी शुभम ऑफिसमध्ये आला तर सगळे शांतपणे आपापलं काम करत बसले होते. किचनमध्ये येताना शुभमची नजर रुहीच्या डेस्ककडे गेली, पण त्याला तिथे रुही दिसली नाही. शुभम सरळ आपल्या केबिनमध्ये निघून आला. आज त्याचं सारखंच लक्ष बाहेर जात होतं, पण त्याला रुही दिसतच नव्हती. शेवटी शुभमने पिऊनला कॉल करून रुहीला केबिनमध्ये
पाठवण्यास सांगितलं. तर पिऊनने रुही आज ऑफिसला न आल्याची बातमी शुभमला दिली. त्यामुळे शुभमला रुहीचा अजूनच जास्त राग आला. तिची हिंमत कशी झाली मला न सांगता घरी राहायची? मी परमिशन दिली का तिला सुट्टी घेण्याची? तिला काही बोलत नाही तर डोक्यावर बसत चालली आहे ही. शुभम रागातच बडबड करत होता. इकडे सरपोतदार इंडस्ट्रीजमध्ये शुभ्रा आणि साक्षी आज शांतपणे आपलं काम करत होत्या. शुभ्रा, रुही ठीक असेल ना गं एकटी ऑफिसमध्ये? साक्षी काम करता करता मध्येच शुभ्राला म्हणाली. हो, वहिनी आज घरीच आहेत. तिच्या हाताला लागलं आहे म्हणून बाबांनी तिला आता 4-5 दिवस ऑफिसमध्ये जायचं नाही असं सांगितलं आहे. शुभ्रा साक्षीला म्हणाली. चल, बरंच आहे, तेवढाच आराम तरी होईल तिचा. असं पण आता घरात बसून पण ती विचारच करत बसणार आहे. साक्षी शुभ्राला म्हणाली. इकडे ऑफिसमध्ये मी आय कम इन सर बोलतच दिव्या शुभमच्या केबिनमध्ये आली. दिव्या, तू इथं कसं काय? ते पण आत्ता या टायमिंगला? शुभमला दिव्याला बघून जरा आश्चर्यच वाटलं. बेबी प्लीज मला माफ कर ना. प्लीज शुभ, मी आता नीट काम करेल ऑफिसमध्ये. प्लीज मला ऑफिसला येऊ दे ना परत. दिव्या शुभमला लाडीगोडी लावत म्हणाली. दिव्या प्लीज, मला आता कसलाच मूड नाही. तू इथून जा. आधीच माझं डोकं दुखत आहे खूप. शुभम दिव्याला म्हणाला. दिव्या शुभमच्या मागे जाऊन हळूहळू शुभमचं डोकं दाबायला लागली. जसं जसं दिव्या शुभमच्या केसातून हात फिरवत होती तसं तसं शुभमला बरं वाटत होतं. शुभमनी हळूच खुर्ची फिरून दिव्याला कमरेला बेडका घालून डोळे मिटून शांत बसला. तसं दिव्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य आलं. कुठेतरी आपण जिंकतोय अशी भावना तिच्या मनात यायला लागली. काय होतंय शुभ तुला? बरं वाटत नाहीये का जान तुला? दिव्या शुभमला विचारत म्हणाली. दिव्याचा आवाज ऐकून शुभमने खाडकन डोळे उघडले. एकदा दिव्याकडे बघून शुभम दिव्यापासून डायरेक्ट बाजूला झाला. दिव्या, तू इथं काय करतीयेस? तुला म्हणलं होतं जा इथून. इथं माझ्या इतक्या जवळ काय करत होतीस? जा तू इथून लगेच. शुभम जरा ओरडतच म्हणाला. अरे असं काय बोलत आहेस तू? तूच तर मला मिठी मारलीस ना. तूच जवळ घेतलंस मला. दिव्या शुभमला म्हणाली. दिव्या असं बोलताच शुभम डोक्याला हात लावून बसला. का हे माहीत नाही पण शुभमला दिव्याच्या जागी रुही दिसत होती. दिव्याला रुही समजूनच शुभमने दिव्याला मिठी मारली होती. तू प्लीज जा आता इथून. मी तुला नंतर बोलवतो. आता बोलायची इच्छा नाही माझी. बोलू आपण नंतर प्लीज. शुभम दिव्याला म्हणाला. शुभ प्लीज. दिव्या बोलतच होती की. दिव्या प्लीज आता माझं ऐक. आपण नंतर बोलू नक्की. शुभम दिव्याला म्हणाला. शेवटी दिव्या रागातच बाहेर निघून गेली. खाली पार्किंगमध्ये येऊन दिव्याने कोणाला तरी कॉल केला. हॅलो, मी आले होते आज ऑफिसला पण त्याने मला ऑफिसमध्ये परत घेण्यासाठी माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मला नाही वाटत तो मला परत ऑफिसमध्ये घेईल. दिव्या कॉलवर बोलत म्हणाली. समोरची व्यक्ती काहीतरी बोलली. ठीक आहे, 2-3 दिवसांनी मी परत एकदा प्रयत्न करून बघेल. बोलतच दिव्याने कॉल कट केला. का मला रुहीची आठवण येत आहे. दिव्याच्या जागी का मला रुही दिसत होती. रुहीने इतकं करून पण मला तिचा जास्त राग येत नाही आहे. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत ऑफिसमधून काढून टाकलं असतं मी. इतकंच नाही
तर दुसरीकडे काम पण मिळालं नसतं. इतकी वाट लावली असती मी. रुहीने खरंच काही केलं आहे की नाही हे चेक करायला पाहिजे का मी? कारण मला कुठेतरी असं वाटतंय की रुही जर खरंच निर्दोष असेल तर. शुभम मनातच विचार करत होता. क्रमश रुहीने खरंच काही केलं आहे का की ती निर्दोष आहे? शुभमच्या मनात आता सुरू झाली आहे विचारांची लढाई. राग आणि ओढ यामध्ये अडकलेला तो स्वतःलाच हरवून बसलाय. पुढच्या भागात काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.